चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मध्ये निवडणूक यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। अपक्ष उमेदवार कांचन अमोल जावळे यांनी त्यांच्या अधिकृत निवडणूक चिन्हाबाबत थेट आक्षेप घेत निवडणूक प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। जावळे यांना देण्यात आलेले बॅट हे निवडणूक चिन्ह अतिशय छोटे व अस्पष्ट स्वरूपात छापण्यात आले असून त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे। विशेषतः ईव्हीएमवर बॅट चिन्ह नीट दिसत नसल्याने मतदारांना ओळख पटणे कठीण जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे। या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असून निवडणूक विभागावर राजकीय दबावाखाली निर्णय घेतला जात असल्याचा संशयही जावळे यांनी व्यक्त केला आहे। माझ्या चिन्हाला जाणीवपूर्वक दुय्यम व अस्पष्ट स्वरूप देण्यात आले आहे। हा प्रकार लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा आहे, असा ठाम आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान निवडणूक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बॅट चिन्ह योग्य आकारात, स्पष्ट व उठावदार स्वरूपात दाखवावे, अशी ठाम मागणी कांचन अमोल जावळे यांनी केली आहे। अन्यथा हा मुद्दा निवडणूक आयोगासह न्यायालयात नेण्याचा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला आहे। नमस्कार, मी गणेश मोरे, आपण पाहताय सिटी प्लस मराठी। आपण आता सध्या महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या खाली आहोत। या ठिकाणी जे आहेत प्रभाग क्रमांक 23 मधून अपक्ष उमेदवार कांचनताई जावळे आपल्याबरोबर बातचीत करणार आहेत। त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं जे चिन्ह आहे बॅट, हे चिन्ह जे आहे ते अतिशय बारीक स्वरूपाचं आणि ते पुसट आहे। लोकांना, नागरिकांना ते दिसणार नाही, मतदारांना। त्याच्यावरती त्यांनी आक्षेप घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊ नक्की काय विषय आहे। ताई, काय सांगाल? तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटलाय, काय विषय आहे आणि तुम्ही हे पत्र दिले, काय सांगाल? मी प्रभाग क्रमांक 23 थेरगाव इथनं इलेक्शन लढत आहे। माझं चिन्ह बॅट होतं आणि आहे, पण त्यांनी ईव्हीएम मशीन जी आज ओपनिंग केली त्यामध्ये माझं फक्त बॅट हे चिन्ह पुसट दिसतंय, म्हणजे दिसतच नाही आज लगभग। आता वयस्कर लोकांना ते चिन्ह दिसणार कसं? म्हणजे एवढं त्यांनी आज बाकीच्या ज्या चिन्हांवर डार्क प्रिंट शायनी हे केलंय आणि फक्त बॅट ही पुसट दिसत असल्यामुळे मी त्यांच्यावर ॲक्शन घेतले आणि मी आयुक्त आपल्या मॅडम ज्या सुप्रिया डांगरे मॅडम आहेत त्यांच्याकडे गेले। त्यांच्याकडे मी अर्ज दाखल केला। त्यांनी मला महेश गारगोटे सर यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला की त्यांना जाऊन विचारावं। मी आज या ऑफिसमध्ये आली आहे, पण आज ते सर इथे उपलब्ध नाही आहेत। ते म्हणतात मी नेहरू नगरला त्यांना कॉल केला की ते म्हणतात की मी रावेतला आहे, म्हणजे अशी दिशाभूल होत आहे। मला फक्त त्यांना एक प्रश्न विचारायचा होता की एवढ्या मशीनमध्ये फक्त बॅट ही शाई कशी काय पुसट आली? आणि हा मला असं वाटतं की अन्याय झाल्यागत वाटतोय मला। आणि एवढ्या तोंडाशी इलेक्शन असताना ही चूक गव्हर्नमेंटची होणे म्हणजे एक अन्याय परिसच वाक्य आहे। राजकीय दबाव काय वाटतो याच्यात तुम्हाला? असूही शकतो, पण आता सध्या मला माझं चिन्ह हे डार्क कसं होईल याकडे जास्त लक्ष द्यायचं। अधिकाऱ्यांचं म्हणणं काय येते? अधिकाऱ्यांनी उत्तर काय दिलं तुम्हाला? त्यांची उत्तरं सगळी उडवाउडवीची आहेत। ते म्हणतात की आमच्या यात काही दोष नाही, वर्ण तसं आलेलं आहे। पण आता त्यात माझा दोष काय आहे सर? की मी एवढं 5 वर्ष समाजासाठी काम केलंय आणि हे शेवटी मला असं फळ मिळतंय, यात माझा दोष काय? आता तुम्ही मागणी काय केली आणि तुमची पुढची दिशा काय असणार? माझी मागणी एवढीच असेल की जे बॅट हे चिन्ह आहे, जे पुसट चिन्ह दिसते ते व्यवस्थित प्रिंट व्हावी। जे बाकीचे चिन्ह जसे डार्क आहेत त्याचप्रमाणे माझंही चिन्ह डार्क दिसावं। पुढची दिशा काय असेल तुमची? पुढची दिशा हीच असेल की गव्हर्नमेंटला मी म्हणजे त्याबाबत चर्चा आणि माझं चिन्ह कसं हायलाईट होईल याकडे लक्ष द्यावं। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड।